नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार या चॅनलमध्ये मी दीपकांकडून आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज दिनांक 28 जुलै 2024 वार रविवार गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे. आज आपल्याला शेतमालाच्या दरामध्ये तेजी पाहायला मिळू शकते. तर चला तर पाहू की आज मार्केटमध्ये आपल्याला काय परिस्थिती पाहायला मिळते. त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील. उत्पन्न मक्याच्या कणसाची आपल्याला मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 18 ते 22 रुपये किलोपर्यंत आपल्याला उत्पन्न मक्याच्या कणसासाठी दर पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 18 ते 22 रुपये किलोपर्यंत आपल्याला उत्पन्न मक्याच्या कणसाला दर पाहायला मिळतो. तर उन्हाळ्यापासून आपल्याला दर जे आहे ते आपल्याला बऱ्यापैकी आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात. तर त्याचबरोबर 18 ते 22 रुपयापासून दर जे आहे ते आपल्याला उत्पन्न मक्याच्या कणसाला पाहायला मिळते. पपईची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पपईसाठी आज दर जे आहे ते कमीत कमी 20 रुपये ते जास्ती असतं 27 रुपये किलोपर्यंत आपल्याला पपईसाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक आपल्याला पाहायला मिळते. तर पपईच्या दरामध्ये आपल्याला बरेच दिवसापासून तेजी पाहायला मिळते. पेरूची आवक पाहायला मिळते, तर आपल्याला तैवान पेरू चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 30 रुपयापासून ते जास्ती असतं. मिडियम साईजमध्ये आपल्याला 80 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता, यामध्ये आपल्याला मिक्स मोठा पेरू असल्यामुळे दर जे आहे ते आपल्याला या पेरूसाठी कमी झालेले पाहायला मिळतात. तर तैवान पेरूच्या मोठ्या साईजमध्ये पेरूला कमी मागणी असते. त्याचबरोबर मिडियम साईजच्या क्वालिटीमध्ये आपल्याला 80 रुपये किलोपर्यंत आपल्याला एक नंबर टॉप क्वालिटीसाठी पेरूसाठी दर पाहायला मिळते. तर आवक आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला 10 रुपयाची तेजी पेरूसाठी पाहायला मिळते. मोसंबीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला एक नंबर टॉप क्वालिटीसाठी जास्ती असं 60 रुपये किलोपर्यंत आपल्याला मोसंबीसाठी दर पाहायला मिळते. तर कमी क्वालिटीमध्ये त्याचबरोबर लहान साईजमध्ये आपल्याला मोसंबीसाठी 30 रुपये किलोपासून आपल्याला मोसंबीसाठी दर पाहायला मिळतात. क्वालिटी आहे, त्याचबरोबर आवक आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. डाळिंबाची क्वालिटी पाहू शकता, एक चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला डाळिंब पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते डाळिंबासाठी कमीत कमी 120 रुपये किलोपर्यंत पासून ते जास्ती असतं 280 ते 300 रुपये किलोपर्यंत आपल्याला एक नंबर टॉप क्वालिटीच्या डाळिंबासाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक आपल्याला पाहायला मिळते. ड्रॅगन फ्रूटची आवक आपल्याला पाहायला मिळते. तर मिडियम साईजमध्ये त्याचबरोबर मोठ्या साईजमध्ये आपल्याला ड्रॅगन फ्रूट पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता, चांगले एक नंबर टॉप क्वालिटीसाठी साधारणतः जास्ती असतं 80 रुपये किलोपर्यंत आपल्याला ड्रॅगन फ्रूटसाठी दर पाहायला मिळते. तर लहान साईजमध्ये साधारणतः आपल्याला 20 रुपये किलोपासून आपल्याला लहान साईजमध्ये आपल्याला ड्रॅगन फ्रूटसाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये वेगवेगळ्या साईजमध्ये पाहायला मिळते. तर ड्रॅगन फ्रूटचे दर जे आहेत ते आपल्याला मोठ्या प्रमाणावरती उतरलेले पाहायला मिळतात. कलिंगडाची क्वालिटी पाहू शकता, मिडियम क्वालिटीमध्ये आपल्याला कलिंगड पाहायला मिळते. तर कलिंगडासाठी दर जे आहे ते कमीत कमी 6 रुपये किलोपासून ते जास्ती असतं एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 14 रुपये किलोपर्यंत आपल्याला कलिंगडासाठी दर पाहायला मिळते. त्याचबरोबर आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर कलिंगडाच्या दरामध्ये थोडासा आपल्याला सुधारणा आज पाहायला मिळते. सीताफळाची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला सीताफळासाठी कमीत कमी आपल्याला 30 रुपयेपासून ते जास्ती असते एक नंबर टॉप क्वालिटीसाठी साधारणतः 110 रुपये किलोपर्यंत आपल्याला सीताफळाची दर पाहायला मिळते. आवक आपल्याला पाहायला मिळते. तर दरामध्ये आपल्याला 110 रुपयापर्यंत एक नंबर टॉप क्वालिटीसाठी दर पाहायला मिळते. लिंबांची मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहेत आपल्याला लिंबांसाठी 30 ते 40 रुपये किलोपर्यंत आपल्याला पाहायला मिळते. तर लिंबांची क्वालिटी आपण पाहू शकता, लहान साईजमध्ये आपल्याला लिंब पाहायला मिळते. त्याचबरोबर एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 30 ते 40 रुपये किलोपर्यंत आपल्याला लिंबांसाठी दर पाहायला मिळते. तर 2 ते 3 दिवसापासून आपल्याला पावसाचा परिणाम आपल्याला लिंबाच्या दरामध्ये बदल कोणताच झालेला नाही आहे, परंतु आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर क्वालिटी आपण पाहू शकता, चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीसाठी साधारणतः दर जे आहे ते 30 ते 40 रुपये किलोपर्यंत आपल्याला पाहायला मिळते. आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते आज.